किंवा बाळासाहेब, मी येतो तुमच्याकडे, तुम्ही कृपया लाईनवरच राहा. आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत. गिरीश महाजनजी, ह्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मदत कार्य आता पोहोचायला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली असं कळतंय. तुमच्याकडे नेमके काय अपडेट्स आहेत आणि कशा प्रकारे आता या सगळ्या घटनेमध्ये कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे? सुद्धा प्रवासात आहे, मला आताच कळालं. आणि या संदर्भामध्ये आमची मी जिल्हाधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा फोन थोडा बिझी येतोय. पण या संदर्भामध्ये ही दुर्घटना झाली, खरं आहे 5-6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि काही जण वाहून गेलेले आहेत. या संदर्भात आमची एनडीआरएफची टीम अगदी 10-12 किलोमीटरच्या अंतरावरच त्या ठिकाणी आहे, ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. ॲम्ब्युलन्स पोहोचलेल्या आहेत. पोलीस पथक मदत कार्य अतिशय वेगाने सुरू आहे. पण हा आता ब्रिज कसा होता, काय होता, कसा काय तुटला याची मलाही नेमकी माहिती नाही. पण एक 2-2.5 तासामध्ये मी सुद्धा घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचतोय. तिथे गेल्यावरच त्या ठिकाणी मला कळेल काय नेमकं काय झालं म्हणून. स्थानिक आमदार जे माहिती देत आहेत, आजी माजी आमदार या ठिकाणी ज्या प्रकारे सांगतायत त्यानुसार हा पूल धोकादायक झालेला होता. पण इथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अशी कुठली सूचना किंवा अशी कुठली यंत्रणा नसल्याचं सध्या दिसतं आहे. जागोजागी लाखो पर्यटक सध्या या ठिकाणी फिरतायत. त्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की इथे जर काही अशी सूचना असती किंवा काही यंत्रणा तैनात करणं किती आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? तर मला वाटतं मी गेल्यावर किंवा बघितल्यावर माहिती भेटल्यावरच मला कळेल, मला नेमका कुठला पूल आहे काय याची कल्पना नाहीये. पण मावळ तालुक्यातला हा पूल आहे असं मला आता आपल्याकडून कळलेलं आहे. अधिकाऱ्यांशी मी बोलतोय, आमच्या एनडीआरएफची सगळी टीम त्यांच्याशी बोललो, ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यावरच मला कळेल की नेमकं काय झालं आणि हा पूल वापरात होता नव्हता, तिथे कसं काय, काही तिथे कुठला बोर्ड लावलेला नव्हता आणि इतका जर तो तुटासारखा होता तर तो आपल्यासाठी का ठेवलेला होता, मला निश्चित तिथे गेल्यावरच ते सुद्धा कळेल. खरं आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन मंत्री आपण आहात, या दृष्टीने आपल्याला काय वाटतं की अशा प्रकारच्या ज्यावेळी दुर्घटना घडतात त्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा असली पाहिजे आणि त्या दृष्टीने काय होतंय नेमके काय याच्यात? कारण पर्यटकांची संख्या तर दरवर्षी वाढत चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. ते खरं पावसाळ्याला म्हणजे सगळं पर्यटन आणि पावसाळा याचा अतिशय जवळचा संबंध असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून पाऊस पडला, थोडं वॉटरफॉल आले, थोडं हिरवळ आली की सगळे लोक फिरायला जातात, ही वस्तुस्थिती आहे. पण अशा ठिकाणी काळजी घ्यावी आणि नेहमी सांगत असतो की खबरदारी घ्या. अनेक वेळेला अशा घटना या ठिकाणी दरवर्षी म्हणजे आता नाही दरवर्षीच्या घटना घडत असतात. पण हा पूल कोसळलेला आहे, मला कळत नाही हा पूल जर इतका निकृष्ट होता किंवा वापरण्याजोगा नव्हता तर इथे अलाव कसं काय केलं, हा पूल कसा तिथे अजून राहिलेला आहे त्याची मला अजून कल्पना नाही. पण निश्चित मी तिकडेच निघालेलो तर पुण्याकडे 2-2.5 तासामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचेल. तिथे गेल्यावरच मला सगळी माहिती घेता येईल किंवा प्रत्यक्ष बघितल्यावर मला त्या गोष्टीची कल्पना येईल. जिल्हाधिकाऱ्यांशी माझा संपर्क होत नाही कारण ते बिझी आहेत. पोलीस यंत्रणांशी मी बोललेलो आहे, ते सगळे पोहोचलेले आहेत. ठीक, धन्यवाद गिरीशजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण पोहोचल्यानंतर अधिक अपडेट्स आम्ही आपल्याकडून निश्चितपणे घेऊ. सुनील शेळके सध्या आपल्याबरोबर आहेत, स्थानिक आमदार आहेत आणि ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत. सुनीलजी, काय नेमकं घडतंय, काय सध्याची परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे आता बचावकार्य सुरू आहे? आमच्या डिफेन्सच्या एरियामधला काही परिसर येतो